रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये घराच्या आवारात कुठली झाडं लावावी हे बघणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार असे काही वृक्ष आहेत ज्याची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये केली तर वास्तुदोष आपोआप दूर होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते। घरात जर वास्तुदोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे अनेक जण आपापल्या वास्तुदोषाच्या त्रासापासून मुक्तता कशी होईल, वास्तुदोषाचा त्रास कमी कसा होईल यासाठी आपण घर बांधताना वास्तुतज्ञांचा सल्ला घेतो। तसेच वास्तुतज्ञांनी सांगितलेल्या दिशेनुसारच घरातील वस्तू ठेवतो। मात्र घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरा इतकंच परिसरातील पर्यावरण संतुलन देखील महत्त्वाचं असतं। तुमचं घर आणि परिसर जर शुद्ध असेल आणि खेळती हवा असेल तर वास्तुदोष नाहीसे होण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते। व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचं आहे। वास्तुशास्त्रानुसार असे काही वृक्ष आहेत ज्याची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये केली असता वास्तुदोष आपोआप दूर होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते। आज आपण अशाच काही वृक्षांबद्दल जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं वृक्ष म्हणजे अशोकाचं झाड। तुम्ही जर तुमच्या घराच्या उत्तर बाजूला अशोक वृक्ष लावला तर तो वास्तुशास्त्रानुसार शुभ मानला जातो। अशोक वृक्षामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात सुख शांती राहते। दुसरं म्हणजे केळीचे झाड। केळीच्या झाडाला देखील शुभ मानलं गेलं आहे। केळीचं झाड तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य बाजूला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला लावू शकता। जर तुम्ही केळीच्या झाडासोबत तुळशीचं झाड लावलं तर त्याचा परिणाम खूप शुभ दिसून येतो। त्याचबरोबर नारळाचं झाड, तुम्ही जर तुमच्या घराच्या सीमेवर नारळाची झाडं लावली तर ती अतिशय शुभ मानली जातात असं म्हणतात। वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मान सन्मानामध्ये वाढ होते, आर्थिक स्थिरता देखील प्राप्त होते। नंतर आहे वडाचं झाड। वडाचं झाड देखील खूप शुभ मानलं जातं। हे झाड जर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला लावलं तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। मात्र लक्षात असू द्या की या वृक्षाची छाया तुमच्या घरावर पडता कामा नये। घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला हा वृक्ष असणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे। नंतर आहे आवळ्याचं झाड। वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या सीमेवर आवळ्याचं झाड असणं अत्यंत शुभ मानलं जातं। तुमच्या घरात या वृक्षामुळे सकारात्मक ऊर्जा राहते। तसेच वृक्षात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या घराच्या आवारात आपण कुठली झाडं लावायला पाहिजे। जर या व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय गजानन।